ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटणार? कुणबी नोंदींवरून संघर्षाची ठिणगी. जरांगेनेही डागली सरकारवर तो. राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानंतरही मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटलेला नाही. आता राज्यात वाटप करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांवरून नवीन वाद उफाळून आलाय. त्यामागचं कारण आहे मराठा आरक्षण उपसमितीनं कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र वाटप केल्याचं जाहीर केलेली आकडेवारी. ही आकडेवारी काय आहे पाहूया. शिंदे समिती स्थापनेपासून आढळल्या 48 लाख कुणबी नोंदी, तर 12 लाखाहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालंय. 6 महिन्यात संभाजीनगर विभागात 49,958 प्रमाणपत्रांचं वाटप झालंय, तर बीड जिल्ह्यात 34,692 प्रमाणपत्रांचं वाटप झालंय. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनंतर ओबीसी नेते आक्रमक झाले. जेवढे एससी एसटी आणि मायनॉरिटी सोडून सर्वांनाच 2-3 जाती सोडून ओबीसी करून टाका, म्हणजे आरक्षण संपवण्याचा मार्ग मोकळा होईल आणि ओबीसीला या सगळ्या प्रक्रियेतून त्याचा गळा घोटून बाहेर काढता येईल. सर्वच जर आलेत आत्ताच्या असलेल्या मर्यादित आरक्षणामध्ये तर कोणाच्या वाट्याला काहीच भेटणार नाही. तो भी भुका मै भी भुका अशी परिस्थिती येईल. आमचा डीएनए ओबीसी आहे असं म्हणणाऱ्या भाजपनं ओबीसी आरक्षण संपवल्याची टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केली, तर सरकार दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. 48 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं त्यांनी जाहीर केलंय आणि 12 लाख प्रमाणपत्र वाटल्याचं जाहीर केलं गेलंय. आणि जर असं झालं असेल तर मग जरांगे पाटील आणि विखे पाटील यांच्यामध्ये नक्की काय सेटलमेंट झाली? मग एका बाजूला ओबीसी आमचा डीएनए म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यामधल्या शिंदे असतील किंवा पवार असतील, या सगळ्यांनी मिळून ओबीसीचं आरक्षण आज रोजी महाराष्ट्रातलं संपवलेलं आहे. मला तरी असं वाटतं की हे मिसगाईड करते मंत्रिमंडळाच्या उपसमितीला अधिकारी वर्ग सगळा. हे सत्य आहे. कारण ज्यावेळेस शिंदे साहेबांची समिती नियुक्त केली गेली आणि त्यांनी ज्यावेळेस त्या काळात नोंदी शोधल्या त्यावेळेस 58 लाख नोंदी शोधल्या गेलेल्या. 48 लाख ते सापडले म्हणतात नोंदी शिंदे समिती. या शिंदे समितीनं त्यावेळेसचं सरकारनं दिलेलं प्रोसिडिंग आहे 58 लाखांचं. 58 लाख. मग आता याच्यात काय कन्फ्युजन व्हायला लागलं आहे? हे सत्याचे 58 लाखच नोंदी आहेत, 48 लाख नाही. खरं तर 2022 मध्ये मनोज जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत आंदोलन छेडलं. यावेळीच कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारनं न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना केली. या समितीनं 58 लाख नोंदी शोधल्याचं सरकारनं जाहीर केलं होतं. त्यानुसारच मराठा समाजाला 10% स्वतंत्र एसीबीसी आरक्षण दिलं. हे आरक्षण नाकारत जरांगेंनी पुन्हा आरक्षणाची लढाई आणखी तीव्र केली आणि थेट मुंबईत आंदोलनाचा एल्गार पुकारला. त्यानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा GR काढला. याच GR नुसार 6 महिन्यात कुणबी दाखल्यांसाठी फक्त 710 अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी केवळ 310 कुणबी दाखले दिले अशी माहिती छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी दिली होती. मात्र आता मराठा आरक्षणाच्या उपसमितीनं 12 लाख प्रमाणपत्रांचं वाटप केल्याची माहिती दिली. त्यामुळे सरकारनंच दोन्ही आकडेवारीतील संभ्रम दूर करण्याची गरज आहे. कारण आगामी 22 जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी वातावरण तापत असताना कुणबी प्रमाणपत्रांबाबतचा संभ्रम कायम राहिल्यास मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पुन्हा उभा राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.